नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे। तर हा आज जो व्हिडिओ बनवत आहे तो खूप महत्त्वाचा आहे। कारण आता ज्या मुलांची 12वी झालेली आहे, मागची मुलं जी भरतीतून राहिलेली आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण हा व्हिडिओ बऱ्याच मुलांची आतुरता पाहते की पोलीस भरती कधी निघणार आहे, पोलीस भरतीच्या जागा किती निघणार आहेत, पोलीस भरती फॉर्म कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यात सुटणार आहेत। तर हा सर्वात मुलांच्या मध्ये मोठा प्रश्न आहे। तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तरच तुम्हाला याची पूर्ण माहिती भेटेल। आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, एक 15 तारखेला मागच्या 15 तारखेला एक बैठक झाली। त्यामध्ये 12 आयुक्ताचे जे SP साहेब किंवा CP साहेब होते त्यांना सर्वांना बोलवलं होतं। त्या मीटिंगमध्ये मुंबई शहर, ठाणे शहर, नागपूर शहर, पुणे शहर, सोलापूर शहर असे 12 आयुक्तालयाचे सर्व CP आहेत त्यांना बोलवून एक मीटिंग घेण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये असा मांडण्यात आले की तुमच्या जिल्ह्याचे काय रिक्त पद आहेत त्याचा अहवाल त्यांनी लवकरात लवकर मागून घेतलेला आहे। तुम्ही ते अहवाल किती जागा रिक्त आहेत ते त्यांना सांगायचं आहे। त्याचबरोबर SRPF ग्रामीण भागाचे जिल्हे आहेत त्यांचे देखील जागा मागवून घेतलेल्या आहेत। त्यामुळं पोलीस भरतीची हालचाल कधीही होऊ शकते। परंतु आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न आहे की आता पावसाळा सुरू होईल, तर पावसाळा सुरू झाल्यावर पोलीस भरती ही निघणार नाही। परंतु शंका ही नाकारता येत नाही मित्रांनो, काही होऊ शकतं। परंतु कालच्या ज्या मीटिंगमध्ये झालेला आहे त्या विषयानुसार तर सप्टेंबर अखेरेस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला फॉर्म सुटण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच पावसाळा संपला की लगेच पोलीस भरतीच्या फॉर्मची तारखा पडू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे अजून वेळ वाढलेला आहे। जे नवीन मुलं आता 12वी झालेली आहे त्या मुलांना तर खूप फायदेशीर आहे की तुमची 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला पहिलीच भरती लवकरात लवकर 18 वर्ष कंप्लीट असताना तुम्हाला ती भेटणार आहे। त्यामुळे या संधीचं सोनं कसं करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे मित्रांनो। आणि जे मुलं मागील भरतीमध्ये बाहेर निघालेले आहेत, 1-1 मार्काने 2-2 मार्काने भरतीतून बाहेर निघालेले आहेत, तर त्या मुलांना देखील सुवर्ण संधी आहे की मागचा अनुभव घेता या भरतीत आपण अभ्यास ग्राउंड कशा प्रकारे केलं पाहिजे याची पूर्ण तयारी करून सप्टेंबरमध्ये भरती निघणार आहे त्यामध्ये आपण उतरायचं आहे। तर मित्रांनो, आता जागा किती निघणार आहेत तर 10 ते 12 हजार पर्यंत आरामात जागा निघतील। त्यामुळं जागेचे कॅल्क्युलेशन खूप आहे। अजून जागा यामध्ये वाढतील देखील, कारण आता जून जुलैमध्ये रिटायरमेंट होणार ते पण जागा आपल्याला वाढीव भेटणार आहे। त्यामुळे जागा 1-2-3 हजार एक्स्ट्राच येतील आत्ता दिलेल्या त्यापेक्षा। तर त्यामध्येच वयवाढीचा प्रश्न आहे, त्या देखील तुम्हाला नवीन अपडेट आल्यानंतर मी कळवेलच। त्यामुळं भरती ही 100% निघणार आहे। भरती निघत नाही म्हणून तुम्ही घरी जाऊ नका, अभ्यास ग्राउंड बंद करू नका, बघू भरती निघल्यावर तयारी करू असं म्हणू नका। फक्त आपली तयारी करत राहावा। अभ्यास ग्राउंड भरती उद्या परवा कधीही निघू शकते, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या दरम्यान कधीही निघू शकते। परंतु आपली तयारी 100% असणं गरजेचे आहे। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद।